नमस्कार मैत्रिणींनो, मी दीपा तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत मिक्स डाळ आणि कोथिंबीरचे फुनके। कशा प्रकारे बनवायचे मी आज तुम्हाला सांगते। आपण त्याच्यासाठी सर्वात प्रथम सगळ्या मिक्स डाळी घ्यायच्या। मुगाची डाळ, तुरीची डाळ, उडदाची डाळ, हरभऱ्याची डाळ, हे सगळ्या डाळी घ्यायच्या। हे बघा मी ज्या प्रकारे घेतल्या त्या प्रकारे। कोथिंबीर सकाळी दारावर ताजी ताजी आली होती म्हणून आज हे बनवायचं ठरवलं। हे बघा किती छान हिरवीगार गावठी कोथिंबीर आली होती आमच्या दारावर। 20 रुपयाला जुडी होती एवढी मोठी, मग मी ती घेतली। आणि या सगळ्या मिक्स डाळी घेतल्या। त्याच्यामध्ये आलं, लसूण, हिरवी मिरची, जिरं, धने एवढं सगळं घेतलं आहे। आणि 8 ते 10 तास डाळ भिजत घालावी। त्याच्यानंतर ती अशी एका जाळीच्या पात्रामध्ये काढून ठेवायची नितरत। हे बघा चांगली 8 ते 10 तास भिजली ना, त्याच्यानंतर आपण नितरवून घ्यायची आणि ती मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची। हे बघा मी ज्या प्रकारे केली त्या प्रकारे। आपल्या ते मिरचीचं वाटणसुद्धा याच्यामध्ये डाळीमध्ये दळून घ्यायचं आणि ह्या डाळीमध्येच ते मिक्स करायचं। आणि कोथिंबीर कापून घ्यायची, स्वच्छ धुवून घ्यायची आणि अशी ह्या डाळीमध्ये मिक्स करायची। हे बघा मी ज्या प्रकारे करते त्या प्रकारे पूर्णपणे एकजीव करून घ्यायची। एकदा नक्की करून बघा, खूपच छान लागतं। हे बघा पूर्णपणे मीठ वगैरे टाकून एकजीव करून घ्यायची। हे बघा आणि त्याच्यानंतर पातेलं किंवा कढई आपल्याला जे वाटेल ते गॅसवर ठेवायचं, त्याच्यात पाणी टाकायचं आणि त्याच्यावर जाळीचं भांडं ठेवायचं। हे बघा पूर्णपणे एकजीव झाल्यानंतर हे बघा ज्या प्रकारे मी ठेवले त्या प्रकारे असं भांडं ठेवायचं। त्याच्यावर हे मुटके सगळे ठेवायचे। आपल्याला ज्या आकारात ठेवता येईल त्या आकारात ठेवायचे। हे बघा पूर्णपणे जेवढे बसणार तेवढे ठेवून द्यायचे त्याच्यामध्ये। हे बघा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। मी असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत जाईल। हे बघा आपल्याला जर आवडत असेल तर आपण हे तळूसुद्धा शकतो, नाहीतर असेही खाल्ले तेल टाकून तरी चालतात। हे बघा सगळे असे जेवढे बसतील तेवढे ठेवून घ्यायचे। हे बघा सगळे असे ठेवून झाले ना, काही ही जी वाफ येते त्याच्याने ते छान प्रकारे बॉईल होतात। त्याच्याने आपण तसंही खाऊ शकतो, नाहीतर तेलामध्ये तळूनही खाऊ शकतो। कशाही प्रकारे केले तरी छान लागतात। एकदा नक्की ट्राय करा तुम्ही आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की कसे झालेत। आणि सगळं ठेवून झाल्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि ते वाफले ना का त्याच्यानंतर अशा प्रकारे काही दिसतात। बघा खूपच छान लागत होते। व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये नवीन काहीतरी घेऊन।